आदरणीय राहुल गांधी यांची भारत जोडो न्याययात्रा मणिपूर ते मुंबई अशी सुरू झाली। राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याययात्रेच्या समर्थनार्थ तलावपाली ठाणे येथे एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग उपाध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी केलं होतं। या कार्यक्रमात भारत जोडो न्याययात्रा जोडो जोडो भारत जोडो, न्याय का हक मिलने तक डरो मत, संविधान अभी जिंदा है, राहुल जी आप संघर्ष करो, हम आपके साथ है अशा घोषणा देण्यात आल्या। या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना नंदकुमार मोरे म्हणाले की राहुल गांधी यांनी ही भारत जोडो न्याययात्रा आपल्या देशातील बेरोजगारी, महागाई, शेतकरी, कष्टकरी यांना व महिला भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या भारत देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी सुरू केली आहे। या यात्रेला समर्थन देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलं आहे। तर या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी शिल्पा सोनाने, ठाणे शहर काँग्रेस सरचिटणीस संकटा पाठक, महिला काँग्रेस उपाध्यक्ष उर्मिला सावंत, सरचिटणीस वसुधा गायकवाड, सचिव पुष्पा पाटील, ललिता पंडागळे, आशा गोखले, लीलाताई समखेडकर, युवती काँग्रेस कुमारी मानसी भाटकर, सुनीता लखन, आशा साळुंखे, उज्ज्वला अंबलकर, काँग्रेस सेवादल नेते हरिलाल विश्वकर्मा, नाना मुगदुम, युवक काँग्रेसचे विनीत मोरे, नदीम शेख, ठाणे शहर युवक काँग्रेस उपाध्यक्ष शुभम सोनाने, युवक काँग्रेस बोर्ड अध्यक्ष हरिसिंग, प्रज्योत सोनाने येथे उपस्थित होते। भारत जोडो न्याय यात्रा राहुलजी गांधी यांनी सुरुवात केलेली आहे आणि तिथून सुरुवात होऊन 20 मार्चला मुंबई येथे राहुलजींची भारत जोडो न्याय यात्रा आपल्या मुंबईमध्ये येणार आहे। न्याय यात्रेची खरोखरच गरज या देशाला काय आहे? राहुलजींची गरज आणि न्याय यात्रा बेरोजगार, ज्या अन्याय अत्याचारग्रस्त महिला आहेत, बेरोजगार आहेत, जे शेतकरी आहेत, महागाई वाढलेली आहे आणि देशामध्ये हाहाकार माजत असताना मोदी सरकार गप्प बसलेलं आहे। त्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी भारतभर न्याय यात्रा ही सुरुवात राहुलजींनी केलेली आहे। भारत देशातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, शिक्षित, अशिक्षित, आदिवासी, मागासवर्गीय या सर्वांचे आवडते लोकप्रिय नेते आणि आमचे काँग्रेस पक्षाचे खासदार आदरणीय राहुलजी गांधी यांनी यापूर्वी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली होती। आता राहुलजींच्या नेतृत्वाखाली मणिपूर ते मुंबई अशी भारत जोडो न्याय यात्रा आजपासून सुरू केलेली आहे। भारत जोडो न्याय यात्रा ही राहुलजी गांधी यांनी इम्फाळ मणिपूर येथून सुरू केलेली आहे। त्याचा शुभारंभ आज माननीय खरगे साहेब, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हिरवा झेंडा देऊन दाखवून ही भारत जोडो न्याय यात्रा सुरू केलेली आहे। त्या न्याय यात्रेचं समर्थन आम्ही आज ठाणे शहरामध्ये करत आहोत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचा उपाध्यक्ष मी नंदकुमार मोरे आणि माझे सर्व सहकारी, आमच्या महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशच्या सचिव शिल्पा सोनवणे, युवक काँग्रेसचे विनीत मोरे, शुभम सोनवणे, हरिसिंग, हरिलाल विश्वकर्मा, आमचे ठाण्यातील नेते संकटा पाठक, आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र येऊन राहुल गांधींच्या या भारत जोडो न्याय यात्रेचं समर्थन आज या ठिकाणी करत आहोत।